नमस्कार, मी अजित चव्हाण. हितगुजमध्ये आपलं स्वागत. हितगुजमध्ये आपण अनेक वेगवेगळ्या विषयांवरती चर्चा करतो. आज आपण चर्चा करणार आहोत लक्ष्मी प्राप्तीचे अचूक उपाय या विषयावरती. खरं तर अनेक व्यक्तींचा या सगळ्या उपासनांवरती मोठा गाढा विश्वास असतो. यामध्ये अनेक प्राचीन शास्त्र आहेत किंवा वेदांमध्ये किंबहुना आपल्या प्राचीन धर्मग्रंथांमध्ये अनेक उपाय विविध देवतांच्या उपासनेचे दिलेत. त्या उपासना बाबतीत आपल्याला कायम कुतूहल असतं. मात्र या उपासना कशा पद्धतीनं अगदी शास्त्रीय पद्धतीने केल्या पाहिजे, या पाठीमागच्या नेमक्या काय भावना आहेत किंवा कुठल्या शास्त्रानुसार किंवा कुठल्या एकूण ज्या पद्धतीनं जे शास्त्रामध्ये सांगितलं त्यानुसार या पूजा कशा केल्या पाहिजे, या संदर्भात अनेकांना कुतूहल असतं. आणि तसाच आजचा विषय लक्ष्मी प्राप्तीचे अचूक उपाय या सगळ्यावरती चर्चा करण्यासाठी आपल्या स्टुडिओमध्ये आलेले आहेत साईप्रसाद कुलकर्णी आणि अमोल कुलकर्णी. आपण त्यांचं स्वागत करूयात. साईप्रसाद, स्वागत तुमचं आमच्या स्टुडिओमध्ये. अमोल, तुमचंही स्वागत या सगळ्या चर्चेमध्ये. आणि लक्ष्मीपूजन तज्ज्ञ आणि वेदशास्त्र संपन्न असे हे दोघे गुरुजी आहेत. या बंधुद्वयानं अगदी लहानपणापासून वेदशास्त्राचा अभ्यास केलाय. लक्ष्मीचे याग, यज्ञ, जपानुष्ठान यांचं शास्त्रशुद्ध पौरोहित्य त्यांच्याकडून पार पाडलं जातं. आणि अनेक ज्या लोकांना या सगळ्यामध्ये उत्कंठा आहे जाणून घेण्यासंदर्भामध्ये ते लोक यांच्याकडे येत असतात आणि या बाबतीत अत्यंत सविस्तर मार्गदर्शन त्यांचं होत असतं. अमोल, आपण चर्चा करूयात या सगळ्या विषयावरती. खरं तर खूप मोठा विषय, खूप गाढा विषय, खूप गहन हा विषय. पण सर्वसामान्यांना कळावं अशा शब्दामध्ये किंवा सर्वसामान्यांच्यासाठी नेमका कशा पद्धतीनं त्यांनी उपासना केली तर त्यांना यश येऊ शकतं. लक्ष्मी प्राप्तीचे अचूक उपाय जसं तुम्ही कायम सांगता, काय नेमके उपाय आहेत, कशा पद्धतीने पूजा केली पाहिजे? सर्वप्रथम मी जी 24 तासच्या सर्व प्रेक्षकांना दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा देतो. मला असं या ठिकाणी असं सांगू वाटतं की आडात नसेल तर पोऱ्यात येणार कुठून. म्हणजेच कुंडलीमध्ये जर आपल्या धनस्थानामध्ये किंवा कुंडलीमध्ये किंवा प्रारब्धामध्ये लक्ष्मीचे योगच नसतील तर आपण आपली जी काही लक्ष्मी आहे हे प्राप्त करू शकत नाही. तसंच आपल्याला जर लक्ष्मी प्राप्त करून घ्यायची, आपल्या प्रारब्धात किंवा कुंडलीमध्ये असे योगच नाही आहेत, तर आपल्याला जर लक्ष्मी प्राप्त करून घ्यायची असते किंवा आपल्याला धन पाहिजे असतं, पण हे धन आपण कशा प्रकारे प्राप्त करू शकतो तर उपासना कशा प्रकारे करावी किंवा जप, अनुष्ठान, याग, यज्ञ अशा प्रकारे जर आपण उपासना केली तर आपल्याला धनलक्ष्मी प्राप्त होऊ शकते. पण नुसतीच उपासना करून चालेल का? मग मी सांगितले म्हणून आपण उपासना करणार, पण ही उपासना कशा प्रकारची असली पाहिजे? आपल्या मनामध्ये श्रद्धा असली पाहिजे किंवा आपण त्या भावनेने आपण पूजन केलं पाहिजे. नाहीतर मग एका गुरुजींनी सांगितलंय आणि जप, याग, अनुष्ठान करूनही आपल्याला त्याचा लाभ प्राप्त झाला नाही तर आपल्याला आपल्या मनामध्ये खूप चांगल्या प्रकारची श्रद्धा असणं गरजेचं आहे. किंवा आपण ज्यावेळेला देवाची पूजा करत असतो ती उपास्य देवता आपल्या समोर आहे आणि आपण साक्षात जे उपचार करतोय ते उपचार ते साक्षात ग्रहण करत आहे अशी मनामध्ये भावना ठेवून किंवा श्रद्धा ठेवून जर आपण पूजन करून घेतलं तर ते आपल्याला त्वरित लक्ष्मी प्राप्त होऊ शकते. म्हणजे एवढंच आपण या लक्ष्मीपूजनाच्या विषयी सांगू शकतो. खरं तर जगामध्ये सगळ्यात श्रेष्ठ व्यक्तींनी, यशस्वी व्यक्तींनी सांगितलं की लक्ष्मी प्राप्तीसाठी कष्टाशिवाय दुसरा उपाय नाही, पण या कष्टाला या सगळ्या उपायांची जोड लाभली तर कितपत फायदा होऊ शकतो. खूप चांगल्या प्रकारचं म्हणजे जिद्द, महत्वाकांक्षा वगैरे जर आपल्याकडे असतील तर आपण जे आपलं एम आहे जीवनातलं ते आपण चांगल्या प्रकारे प्राप्त करू शकतो. नुसतंच एम प्राप्त करू शकत नाही तर आपल्या जीवनातील आपल्याला जे यश आहे ते वृद्धिंगत करून ते स्थिर करू शकतो. नक्की. साईप्रसाद, दिवाळी येते. दिवाळीमध्ये सगळ्या वर्षभरातला हा खूप मोठा सण आपला असतो आणि लक्ष्मीपूजन आपण करतो, लक्ष्मीची पूजा करतो. दीपावलीमधलं लक्ष्मीपूजन नेमकं कशा पद्धतीने शास्त्रशुद्ध केलं पाहिजे? कारण ती पूजा म्हणजे नुसतीच पूजा नसते, तो एक मोठा सोहळा असतो. त्याच्यामधले उपचार नेमके कसे असले पाहिजे, कशा पद्धतीने पूजा केली पाहिजे, शास्त्रीय पद्धत नेमकी त्याची कशी, आणि प्रत्येक सर्वसामान्य माणसाला म्हणजे जो घरात लक्ष्मीची पूजा करतो ते सगळं लक्ष्मीपूजन पाहून आपल्याला प्रसन्न तर वाटतंच. वर्षभर आपल्याकडे लक्ष्मीचा वास असावा असं सगळ्यांना वाटतं, पण सर्वसामान्यांच्या आवाक्यात प्रत्येकाला घरी काय नेमके उपाय करता येतील, कसं सांगाल? सुरुवातीला सर्व प्रेक्षकांना दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा मी देतो. तर आपण सुरुवातीला हे जाणून घेतलं पाहिजे की आता आपल्याला माहिती आहे ब्रह्मा, विष्णू आणि महेश ह्या देवतांकडून सृष्टी निर्माण करणं, सृष्टीचा संहार करणं, सृष्टीचं पालन करणं ह्या सर्व गोष्टी केल्या जातात. तर लक्ष्मी ही निर्माण कशी झाली हे आपण सुरुवातीला जाणून घेतलं पाहिजे. आपल्याला माहिती पुराण काळामध्ये ज्या वेळेला देव आणि राक्षस यांच्यामध्ये या दोघांनी मिळून समुद्र मंथन केलं होतं. या समुद्र मंथनामध्ये सुरुवातीला हलाहल नावाचं विष निघालं
हे जे विष आहे हे एवढं भयानक होतं की त्यावेळेला पृथ्वी नष्ट होण्याची त्यावेळेला वेळ आलेली होती. तर हे सर्व संकट जे आहे भगवान शिवशंकरांनी आपल्या त्या कंठामध्ये त्या ठिकाणी त्यांनी ते विष धारण केलं आणि ते संकट निरसन केलं. त्याच्यानंतर ह्या समुद्र मंथनातून 14 प्रकारचे रत्न निघाले. ह्या 14 रत्नापैकीच एक रत्न म्हणजेच लक्ष्मी आहे. तर ही जी लक्ष्मी आहे ही लक्ष्मी अतिशय चंचल आहे. तिला सर्वसाधारणपणे किंवा अधिक सोप्या उपायामध्ये आपल्याला त्या ठिकाणी तिला साध्य करणं एवढी सोपी गोष्ट नाही आहे. तर त्यामुळं त्या ठिकाणी त्यानंतर ही जी लक्ष्मी त्या समुद्र मंथनातून निघाली, भगवान विष्णूंनी तिला आपलंसं केलं, तिच्याशी विवाह केला आणि त्यानंतर मग ह्या लक्ष्मीपूजनाचं जे काही महत्त्व आहे ते त्या ठिकाणी निर्माण झालेलं आहे. तर यामध्ये आपल्याला असं सांगता येतं की पूर्वीच्या काळी आणखीन एक तुम्हाला मी आख्यायिका अशी सांगतो. बळीराजा होता, आपल्याला सर्वांना माहिती आहे. हा बळीराजा हा राक्षस वंशाचा होता, अतिशय बलवान होता. तर त्यांनी काय केलं तर आपल्या बळाच्या सहाय्याने सर्व देव आणि लक्ष्मी यांना त्यांनी बंदी केलं आणि त्यामुळं मग विष्णूंना त्या ठिकाणी याबाबत प्रश्न पडला की आता काय करायचं. तर त्यांनी वामन रूप धारण केलं आणि वामन रूप धारण करून त्यानंतर त्यांनी त्या बळीराजाकडनं 3 पग धरित्री त्या ठिकाणी त्यांनी मागितली किंवा दान मागितली आणि ह्या 3 पग धरित्रीमध्ये त्यांनी पाताळ, भूलोक आणि स्वर्गलोक हे तिन्ही त्यांनी त्या ठिकाणी आपलेसे करून घेतले आणि बळीराजाला सांगितलं की तुम्ही भूलोकामध्ये जाऊन तुमचं राज्य करा. तर त्यावेळेला नेमकं म्हणजे ही लक्ष्मी जी आहे ती मुक्त झाली. मग मुक्त झाल्यानंतर त्यामुळं ह्या दिवसाला अश्विन कृष्ण पक्ष अमावस्या जी असते त्या दिवशीला आपण लक्ष्मीपूजन करत असतो. तर त्या दिवसाला ते महत्त्व प्राप्त झालेलं आहे. तर अश्विन कृष्ण पक्ष अमावस्याच्या दिवशी लक्ष्मी ही विशेष स्वरूपामध्ये आपल्या विशेष रूपामध्ये विश्वभ्रमणासाठी निघालेली असते. तर त्यामुळं विश्वभ्रमण करत असताना अतिशय विधियुक्त आणि उपयुक्त अशा प्रकारे ज्या ठिकाणी लक्ष्मीची पूजा केली जाते अशा ठिकाणी लक्ष्मी स्थिर राहते असं मला सांगावं असं वाटतं. तर लक्ष्मीचं पूजन करत असताना आपल्याला एक गोष्ट लक्षात घ्यावी लागते की अतिशय विधियुक्त आपण ही पूजा केली पाहिजे. तर आता बऱ्याच वेळेला काय असतं की विधियुक्त पूजा करण्यासाठी आपल्याला पुरोहित पाहिजे असतात. तर बऱ्याच वेळेला आपल्याला पुरोहित मिळत नाहीत किंवा वेळेवरती अवेलेबल होत नाहीत. अशा वेळी याच्यासाठी आम्ही सर्वांच्या गरज लक्षात घेऊन अतिशय उपयुक्त असा एक संच निर्माण केलेला आहे. ज्या संचामध्ये सर्व प्रकारचे सामुग्री, या लक्ष्मीपूजनासाठी लागणारी सर्व सामुग्री, त्याचबरोबर अतिशय उपयुक्त अशा प्रकारचं श्रीयंत्र, लक्ष्मी यंत्र, ह्या सर्व गोष्टी त्याच्यामध्ये समाविष्ट आहेत. गरजूंनी त्याचा अवश्य लाभ घ्यावा असं मला या ठिकाणी वाटतं. नक्की यंत्राचा उल्लेख आपण केलाय. अमोल, मी आपल्याला विचारतो, श्रीयंत्र ज्या याच्यामध्ये आहे त्या श्रीयंत्राविषयी आपण काय माहिती सांगाल आणि मुळात यंत्र ही संकल्पना काय आहे, यंत्राचं महत्त्व नेमकं काय आहे? म्हणजे आपण बऱ्याच म्हणतो की आपल्याला एखादे गुरुजी किंवा ज्यांच्यावरती विश्वास असतो आपला, अशा माणसाकडे लोक गेल्यानंतर त्यांना यंत्र दिलं जातं. या यंत्रावरती आकडे असतात, या यंत्रावरती मंत्राच्या सहाय्यानं किंवा त्याची पूजा केलेली असते, मंत्रोपचार केलेला असता असं सांगितलं जातं देताना आपल्याला. नेमकं हे सगळं काय आहे, सर्वसामान्यांना कळेल, समजेल अशा भाषेत आपण सांगा की नेमकं यंत्राचं महत्त्व काय? प्रथम मी श्रीयंत्राविषयी तुम्हाला सांगतो. आता हे श्रीयंत्र निर्माण कसं झालेलं आहे, महाकाली, महालक्ष्मी, महासरस्वती या तिन्ही देवतांचं पूजन प्राप्त होणं म्हणजे सर्व अपेक्षांची पूर्तता होणं. महाकाली आपल्यावरती येणारे जे संकट आहेत त्याचं निरसन करते. महालक्ष्मी धनसंपत्ती देते, समृद्धी देते. महासरस्वती शैक्षणिक आध्यात्मिक प्रगती आपल्याला करून देते. या तिन्ही शक्तींचं एकत्रित प्रभावी रूप म्हणजेच श्रीयंत्र. म्हणजेच या तिन्ही शक्ती ज्या आहेत या श्रीयंत्रामध्ये सामावलेल्या आहेत. म्हणजे आदिशक्ती पार्वती, या पार्वतीचे 3 रूप आहेत म्हणजे महाकाली, महालक्ष्मी आणि महासरस्वती. त्यानंतर चतुष्षष्ठी योगिनी म्हणजे 64 योगिनी आणि नंतर सर्व कुलदेवता. या कुलदेवतांचं पूजन आपल्याला सर्व कुलदेवतांचं पूजन करून घ्यायचं असेल तर अवश्य श्रीयंत्राची पूजा करावी. या श्रीयंत्रामध्ये विशिष्ट प्रकारची रचना केलेली आहे, ती शास्त्रोक्त रचना असते आणि त्या रचनेचं पूजन किंवा या सर्व चतुष्षष्ठी योगिनी, आदिशक्ती पार्वती, महाकाली आणि महालक्ष्मी यांचं पूजन आपल्याला या श्रीयंत्राद्वारे करून मिळत असतं. त्याचबरोबर हे जे यंत्र आहे हे यंत्र करतेवेळी म्हणजे प्रत्येकाला धनसंपत्ती पाहिजे असते, नुसतीच पाहिजे असते असं नव्हे. आपण बऱ्या प्रकारे लक्ष्मी प्राप्त करून घेऊ शकतो. सध्या 1 नंबरने 2 नंबरने आपण कमवू शकतो. पण ही जी लक्ष्मी आहे वृद्धिंगत व्हायला हवी किंवा ती स्थिर लक्ष्मी व्हायला हवी. म्हणून आपण आपले जे लक्ष्मीपूजन आहे, आता येणारं जे दीपावलीमध्ये जे लक्ष्मीपूजन असतं, या लक्ष्मीपूजनाच्या दिवशी कुबेर यंत्रासोबत किंवा कुबेरासोबत जर आपण श्रीयंत्राची पूजा केली
तर आपण आपल्या घरामध्ये जी लक्ष्मी आहे ही स्थिर राहते, नुसती स्थिर राहत नाही तर ती वृद्धिंगत होते आणि आपल्याला जे सर्व आदिशक्ती पार्वती आहेत किंवा महाकाली, महालक्ष्मी आणि महासरस्वती यांचे आशीर्वाद प्राप्त होतात आणि त्याचबरोबर आपल्या कुलदेवतांचंही पूजन किंवा स्मरण आशीर्वाद आपल्याला तिथे प्राप्त होतात. म्हणून श्रीयंत्राचं पूजन शास्त्राने आपल्याला सांगितलेलं आहे. नक्की हे जे श्रीयंत्र आहे, श्रीयंत्रात नेमका कशाचा अंतर्भाव असतो? खरं तर श्रीयंत्राचा आकार असेल किंवा श्रीयंत्र ज्या स्वरूपात असतं त्या स्वरूपामध्ये पाहिल्यानंतर सर्वसामान्य माणसाला देखील ते स्वतःकडे आकृष्ट करतं. तर या यंत्राबद्दल खूप उत्कंठा आहे लोकांना. नेमकी या यंत्राबद्दलची आणखी सखोल माहिती, नेमकं ते निर्माण कसं केलं जातं, त्या यंत्रामध्ये नेमकी काय अशी शक्ती असते किंवा त्या यंत्रात काय शक्ती आपण मंत्रोपचाराच्या स्वरूपामध्ये ती बांधून ठेवतो किंवा त्याचा घरात ठेवल्यानं काय फायदा नेमका काय? नक्कीच. म्हणजे हे जे यंत्र असतात, ज्यावेळेला आपण एखादी मूर्ती घडवतो त्यावेळेला काय होतं, ताडण टंकण अवघात होतात. ज्यावेळेला एखादं मूर्ती किंवा घर आपल्याला बनवायचं असतं त्यावेळेला हे जे यंत्र आहे हे यंत्र निर्माण करून ताडण टंकण अवघात निर्माण केल्यानंतर ज्यावेळेला आपण हे यंत्र सिद्ध करत असतो. तर हे यंत्र सिद्ध कशा प्रकारे करतात, ज्यावेळेला आपल्याकडे गणपतीची मूर्ती आपण आणतो, जोपर्यंत ती मूर्ती प्रतिष्ठित करत नाही तोपर्यंत ती मातीची वस्तू आहे. ज्यावेळेला आपण प्राणप्रतिष्ठा करतो त्यावेळेला त्याला देवत्व येतं. तसंच या यंत्रांचं पण असतं. ज्यावेळेला आपण यंत्र आणतो त्यावेळेला आपण कुठल्याही कार्याच्या वेळेला किंवा कुठल्याही विधीच्या वेळेला प्रथम गणेशाचं पूजन करतो. ज्यावेळेला यंत्र आपण सिद्ध करत असतो प्रथम गणेश पूजन करावं. म्हणजे गणेश पूजन केल्यानंतर आपण कलश पूजन करावं. म्हणजे हे जे कलश पूजन आहे, आता आपण ज्या वेळेला देवांचं पूजन करतो त्या वेळेला आपण कलश पाहतो किंवा हा कलश नेमका ठेवायचा का किंवा याच्यामागे शास्त्र काय आहे. हा जो कलश आहे हा कलश समुद्र मंथनातून निर्माण झालेला आहे. म्हणजे प्रथम कलश निघाला अमृत कलश, दुसरा कलश निघाला विष कलश आणि तिसरा कलश निघाला मंगल कलश. अमृत कलश देवतांनी प्राशन केला, विष कलश शिवशंकरांनी प्राशन केला आणि तिसरा जो मंगल कलश निघाला, ज्या ज्या ठिकाणी मांगलिक विधी होत असतात, देवांचं पूजन होत असतं त्या ठिकाणी मंगल कलश हा ठेवायचा असतो. पण या कलशामध्ये काय असावं, कलशामध्ये आपण काय ठेवतो तर जल म्हणजे काय, पाणी. या पाण्याचं आपण पूजन त्या ठिकाणी करायचं असतं. म्हणजे आपल्याला 7 नद्यांचं पाणी जाऊन त्या दिवशी आणायचं असतं. म्हणून त्या ठिकाणी आपण कलशाचं पूजन जल आवाहित करून आपण त्यांचं पूजन करत असतो. म्हणजे गणेश पूजन, कलश पूजन करून ज्या ठिकाणी आपल्याला जे यंत्र सिद्ध करायचं आहे त्याला आपण प्राणप्रतिष्ठेचे जे मंत्र शास्त्राने सांगितलेले आहेत किंवा आपण या ठिकाणी सध्या ते म्हणू शकत नाही, ज्यावेळेला आपण पूजन विधी करतो त्यावेळेला ते यंत्र घेऊन त्याच्यावरती उपचार करून आपण त्यावरती अमृताचा अभिषेक करतो असतो. आणि त्यानंतर आपण देवतांचं स्थान कसं आहे, सर्वोच्च असं स्थान आहे. म्हणजे उच्च अशा आसनावरती त्या यंत्राला किंवा त्या देवतेला आपण ठेवतो आणि आपण जो मिष्ठान्नाचा नैवेद्य केलेला आहे तो नैवेद्य आपण त्यांना दाखवून आपण रोजचं जे आपलं देवघर आहे त्या देवघरामध्ये ती यंत्र किंवा मूर्ती, विशेषतः यंत्र आपण ठेवून त्यांचं पूजन कर्म करू शकतो. आता यंत्रांमध्ये जसं श्रीयंत्रांमध्ये महाकाली, महालक्ष्मी आणि महासरस्वती आहेत, तसं प्रत्येक यंत्र हे विशिष्ट देवतांच्या आधिपत्याखाली दिलेलं आहे. त्यामुळे यंत्रांचं पूजन म्हणजे जसं श्रीयंत्र आहे, कुबेर यंत्र आहे, ज्या ज्या यंत्रांचं आपण पूजन करणार आहोत त्या देवता त्या यंत्रांमध्ये असतात. म्हणून यंत्र पूजन करावं लागतं. देवतेचा वास थोडक्यात त्या यंत्रामध्ये असतो असं म्हणतात अमोल. साईप्रसाद कुलकर्णी आणि अमोल कुलकर्णी या दोघांशी आपण बोलतोय आणि लक्ष्मी प्राप्तीचे अचूक उपाय आपण त्यांच्याकडून जाणून घेतोय. पैसा टिकत नाही अशी अनेकांची तक्रार असते, त्याविषयी साईप्रसाद कुलकर्णींकडून जाणून घेणार आहोत एका ब्रेकनंतर. पुन्हा एकदा स्वागत आहे चर्चेमध्ये. आपण चर्चा करतोय लक्ष्मी प्राप्तीचे अचूक उपाय. साईप्रसाद कुलकर्णी, मी आपल्याला विचारतो, अनेकांची तक्रार असते की पैसे आम्ही भरपूर कमवतो पण टिकत नाही. पैसा टिकत नाही, मला वाटतं हे जगामधल्या प्रत्येक माणसाबरोबर होत असं. पैसा टिकत नाही, पैसा टिकण्यासाठी नेमक्या काय उपाय या लक्ष्मीपूजनाच्या दिवशी करायला हवे त्या संदर्भात काय सांग? बरोबर. तर आता असं आहे की प्रत्येकाच्या किंवा बऱ्याच जणांकडून ज्यांच्या संपर्कामध्ये आम्ही येतो त्यांचे हे प्रश्न असतात की आमच्याकडे पैसा येतो परंतु पैसा टिकत नाही. आता सुरुवातीला आपण हे जाणून घेतलं पाहिजे की पैसा आपल्याकडे जो येतोय हा कशा मार्गाने येतो. म्हणजे 1 नंबर 2 नंबर गुरुजींनी मगाशी सांगितलं त्या पद्धतीनं आपल्याकडनं भ्रष्ट मार्गाने तर पैसा येत नाही ना. निश्चित हा पैसा टिकत नाही आपल्याकडे, हा बऱ्याच लोकांचा अनुभव आहे. तर त्यासाठी जी आपण कष्टाने कमवणारी लक्ष्मी आहे किंवा पैसा आहे तो निश्चित आपल्याकडे टिकतो. त्याचबरोबर आपण हे लक्षात घेतलं पाहिजे की आपल्याकडे आपल्या घरामध्ये शांतता आहे का. शांतता असेल तर लक्ष्मी स्थिर राहते. अशांतता, भांडणतंटा अशा प्रकारचं घरामध्ये असेल तर लक्ष्मी अजिबात घरामध्ये राहणार नाही किंवा ती स्थिर राहणार नाही. दुसरी गोष्ट अशी आहे की मला एक गोष्ट प्रकर्षाने या ठिकाणी सांगावीशी वाटते की आपल्याला आपल्या आईवडिलांची सेवा
ही आपल्या घरामध्ये नित्य आपल्याकडून झाली पाहिजे, ही सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे. कारण आ म्हणजे आत्मा आणि ई म्हणजे ईश्वर, जो आईमध्ये असतो आणि जे जे वडील आपल्याला लहानपणापासून मोठ्यापर्यंत मोठं करतात, आपल्याला शिक्षण देतात, आपल्याला त्या ठिकाणी चांगल्या प्रकारे शिक्षण देऊन मोठं करतात, तर त्यांना आपण त्या ठिकाणी मोठं झाल्यानंतर विसरून जातो किंवा त्या ठिकाणी त्यांना आपण लक्षात ठेवत नाही. ह्या सगळ्या गोष्टी महत्त्वाच्या आहेत त्या ठिकाणी. तर लक्ष्मी स्थिर राहण्यासाठी आपल्याला लक्ष्मीची उपासना केली पाहिजे. नुसतीच लक्ष्मीची उपासना करून त्याचा फायदा नाही. तर लक्ष्मी ही कोण आहे, तर विष्णू पत्नी आहे. ज्या ठिकाणी विष्णू सहित लक्ष्मीची आराधना होते त्या ठिकाणी लक्ष्मी स्थिर राहते, हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. त्यासाठी आपण काय करू शकतो, तर एकत्रितपणे लक्ष्मी याग किंवा विष्णू याग इत्यादी आपण विधी असतात, ते विधी आपण शास्त्रोक्त पद्धतीनं त्या ठिकाणी करू शकतो. त्याचबरोबर आपण हे लक्षात घेतलं पाहिजे की आपण जी नित्य घरामध्ये पूजा करतो त्या पूजेमध्ये आता आपल्याला काय असतं की आपण घाईमध्ये किंवा आपल्याकडे वेळ नाही, तर त्याच्यामुळे नुसतं आपण हात जोडून देवांना निघून जातो. तर आपल्याला एक लक्षात ठेवलं पाहिजे की आपल्याला जसं आपल्याला भूक लागते तसं देवसुद्धा आपली वाट पाहत असतो की हा आपल्याकडे येऊन आपलं दर्शन घेतोय किंवा आपली पूजा नित्य उपासना जी करतोय हा तो करतो का. तर ह्या सगळ्या गोष्टी सुद्धा आपण लक्षात घेतल्या पाहिजेत. त्याचबरोबर मला असं सांगता येईल की लक्ष्मी स्थिर करण्यासाठी आपण लक्ष्मी यंत्राची पूजा नित्य घरामध्ये केली पाहिजे. त्याचबरोबर उपयुक्त अशा प्रकारे कुबेर यंत्र आपल्या घरामध्ये स्थापन केलं पाहिजे. ह्या सगळ्या गोष्टी आहेत. त्याचबरोबर मगाशी मी सांगितल्याप्रमाणे लक्ष्मीचे पूजन आता वर्षातून एकदा येणारा हा मुहूर्त आहे लक्ष्मी पूजनाचा, म्हणजे अश्विन कृष्ण पक्ष अमावस्या हा जो मुहूर्त आहे हा वर्षातून एकदा येतो. हा अतिशय उपयुक्त असा मुहूर्त आहे. ह्या उपयुक्त अशा मुहूर्तावरती म्हणजे हा मुहूर्ताची वेळ पण मी तुम्हाला सांगतो, संध्याकाळी 5:40 ते रात्री 9:15 आणि रात्री 9:40 पासून ते 11:55 हा मुहूर्त त्या ठिकाणी 3 नोव्हेंबर 2011 या वर्षी आलेला आहे. ह्या वेळेमध्ये शास्त्रोक्त आणि विधियुक्त पद्धतीनं आपण लक्ष्मीचं पूजन त्या ठिकाणी केलं तर अतिशय उपयुक्त अशा प्रकारे त्याचा आपल्याला लाभ होऊ शकतो. त्यानंतर मी असं सांगेन की मगाशी मी सांगितल्याप्रमाणे पुरोहित आपल्याकडे उपलब्ध नसतात किंवा आपल्याला त्या ठिकाणी वेळेवर मिळू शकत नाहीत. यांचा या ठिकाणी आपल्याला त्या ठिकाणी ती पूर्तता करण्यासाठी आम्ही एक अतिशय उपयुक्त असा संच निर्माण केलेला आहे. ज्या संचामध्ये उपयुक्त अशा प्रकारची सामग्री, त्याचबरोबर हे लक्ष्मीपूजन कसं करावं याची सर्व माहिती आणि वेदशास्त्राच्या सहाय्याने त्या ठिकाणी सिद्ध केलेले यंत्र आणि मूर्ती या ठिकाणी आपण त्या सामुग्रीमध्ये त्या संचामध्ये दिलेला आहे. त्याचा लाभ अवश्य सर्वांनी घ्यावा असं मला वाटतं. हा संच कुठे मिळू शकेल प्रेक्षकांना आमच्या? हा संच जो आहे तो आपल्या स्क्रीनवरती जो नंबर होतोय त्याच्यावरती ते फोन करून त्या ठिकाणी तो संच उपलब्ध करून घेऊ शकतात. नक्की. एका ब्रेकची वेळ झाली आणि ब्रेक नंतर अमोल मी आपल्याकडून यंत्र नेमकं सिद्ध कसं करून घ्यावं या संदर्भात बोलणार आहे. खरं तर अनेकांची श्रद्धा या सगळ्या गोष्टींवरती असते, त्यांच्यासाठी उपयुक्त हा कार्यक्रम आहे. एक ब्रेक घेतोय, लगेचच परतोय. पुन्हा एकदा स्वागत बुलेटिनमध्ये. आणि आपण चर्चा करतोय साईप्रसाद कुलकर्णी आणि अमोल कुलकर्णी या दोघांशी. लक्ष्मी प्राप्तीचे अचूक उपाय, यंत्राचं महत्व किती आहे अमोल तुम्ही सांगत होता आम्हाला. हे यंत्र प्रत्येकाकडे असलं पाहिजे, तर ते जसं मूर्ती किंवा यंत्र हे सिद्ध करावं लागतं असं तुम्ही सांगितलं. ते नेमकं सिद्ध कसं करायला हवं आणि सर्वसामान्य माणूस पुरोहिताशिवाय किंबहुना ज्याला शास्त्राचं ज्ञान नाही अशा व्यक्तीच्या शिवाय ते सिद्ध करू शकतो का? कारण देवाच्या जवळ जाण्यासाठी तुम्हाला या सगळ्या गोष्टी आल्याच पाहिजे याचं बंधन आपल्या धर्मामध्ये आहे का? आणि सर्वसामान्य माणूस प्रत्येक जर त्याच्याकडे गुरुजी अवेलेबल नसेल किंवा त्याची ऐपत नसेल तशी, पण त्याच्याकडे यंत्र त्यांनी विकत घेतलं तर ते सिद्ध कसं करू शकतो? सर्वप्रथम हे जे यंत्र आहे हे यंत्र एक विशिष्ट धातूच असलं पाहिजे. धातूमध्ये सुवर्ण, तांब किंवा चांदी अशा प्रकारचं हे यंत्र असलं पाहिजे. स्फटिकाची यंत्र, श्रीयंत्र अनेक ठिकाणी पाहायला मिळतात. हो, पण त्यामध्ये पण प्रकार आहेत, ओरिजिनल आणि डुप्लिकेट आपण जे म्हणतो, पण ते ओळखायला येणं हे खूप महत्वाचं आहे. ज्याला या सगळ्या गोष्टींची जाण आहे किंवा ज्यांना ओळखता येतं त्यांनी स्फटिकाचं यंत्र आणावं किंवा ज्यांना जाण नाहीये अशा व्यक्तींनी धातूचं यंत्र घ्यावं. त्याचबरोबर आमच्या विशेष ज्यांना म्हणजे अशा गोष्टी माहीत नाहीयेत किंवा ज्यांना यंत्र काय असतं किंवा यंत्र कसं निर्माण होतं, त्यांना जर यंत्र हवी असतील तर आमच्या साई समर्थ पौरोहित्य मंडळ यातर्फे आम्ही यंत्र
त्याचबरोबर महालक्ष्मीची मूर्ती अशा यंत्र मंत्र आणि सिद्ध करून ते आम्ही लोकांना देतो. त्याचबरोबर म्हणजे वर्षानुवर्ष आम्ही अशा प्रकारची जी यंत्र आहेत हे यंत्र लोकांना दिलेली आहेत आणि नुसताच दिलेली नाही आहेत तर ते यंत्रांचा लोकांना जवळजवळ 100% फायदा झालेला आहे. म्हणजे ही जी यंत्र असतात हे यंत्र आम्ही सिद्ध केलेली आहेत. म्हणजे सिद्ध कशा प्रकारे केलेली आहेत तुम्हाला मगाशी मी सांगितलं की जप अनुष्ठान याग यज्ञ या प्रकारे आम्ही हे जे यंत्र आहेत हे सिद्ध केलेली आहेत. पण ज्या व्यक्तींना अशा यंत्रांची गरज आहे किंवा ज्या गरजू व्यक्तींना महालक्ष्मीच्या मूर्तीची गरज आहे अशा व्यक्तींनीच आम्हाला संपर्क करावा आणि त्यांना ते अचूकतेने प्राप्त होऊ शकतं. त्याचबरोबर मी असं सांगेल हे जी यंत्र असतात हे आम्ही सिद्ध कशा प्रकारे करतो. जसं मगाशी मी सांगितलं की हे जी यंत्र असतात कुठलाही आपण ज्यावेळेला विधी करत असतो कुठलाही कार्यक्रम करतो त्यावेळेला आपण प्रारंभी गणेशाचं स्मरण करतो. तसं त्याही वेळेला यंत्र ज्यावेळेला सिद्ध करतो त्यावेळेला आम्ही गणेश पूजन प्रथम करतो, कलश पूजन करतो. जसं एखादा कार्यक्रम करायचा असेल तर आपण मुख्य अतिथी बोलवतो कारण आपल्या कार्यक्रमाला शोभा यावा. तसंच त्या ठिकाणी आपण जी मुख्य यंत्र देवता आहे जसं श्रीयंत्र आहे जशी महालक्ष्मी आहे त्या महालक्ष्मीचं प्राणप्रतिष्ठापन पूजन करून उच्च आसन देऊन त्यांना तिथे आवाहित केलं जातं. जसं आपल्याकडे पाहुणे आल्यानंतर आपण काय करतो त्यांचा पाहुणचार करतो तसंच त्या ठिकाणी देवता आपण आवाहित केल्यानंतर देवांचं मुख या पृथ्वीवरती अग्नी मानलं गेलेलं आहे. म्हणून अग्नीचं नावाने तिथे आपण देवांना आवाहित करून त्यांच्या नावाने आपण हवन करतो आणि हवन केल्यानंतर त्या यंत्राचा आपण तिथे जे काही यंत्र आहेत समजा श्रीयंत्र आहे या श्रीयंत्राचं जे मंत्र आहेत शास्त्राने सांगितलेले त्यांचा आपण त्या होमामध्ये आहुती देऊन ते यंत्र सिद्ध आपण करत असतो. नक्की साहेबजी अनेकांची श्रद्धा मोठी असते. सगळ्यांच्यासाठी दिवाळीमध्ये लक्ष्मीची पूजा करण्यासाठी काय नेमका शुभ संदेश आपण द्याल. कशा पद्धतीने सगळ्यांकडे धनधान्य आणि प्रत्येक गोष्टीची पैशाची आणि सुख शांती समाधान अशी सगळी समृद्धी असेल यासाठी काय शुभ संदेश आपण द्याल. मी सर्वांसाठी आपल्या सर्व प्रेक्षकांसाठी लक्ष्मी मातेला भगवती लक्ष्मी मातेला अशी प्रार्थना करतो. श्रीर्वर्चस्वम् आयुष्यम् आरोग्यम् आविधाच्च मानं महेते धान्यम धनम पशुम बहुपुत्र लाभम शतसंवत्सरम दीर्घमायु. ह्या आजच्या या शुभ दिवशी किंवा लक्ष्मीपूजन करणाऱ्या सर्व भक्तांना त्या ठिकाणी भगवती लक्ष्मी मातेने त्यांच्या घरामध्ये सुख समृद्धी शांती सर्वात महत्त्वाचं सद्बुद्धी प्राप्त व्हावी, त्याचबरोबर लक्ष्मी प्राप्त व्हावी, त्याचबरोबर 100 वर्ष आयुष्य प्राप्त व्हावं आणि त्यांना त्यांच्या घरामध्ये आरोग्य लाभावं, मुलाबाळाचं आरोग्य चांगल्या प्रकारे राहावं, त्यांच्या घरामध्ये धनधान्य समृद्धी प्राप्त व्हावी, आयुरारोग्य प्राप्त व्हावं असे मी सर्वांसाठी भगवती लक्ष्मीच्या चरणी प्रार्थना करतो. आणि शेवटी मी एवढंच सांगेन की लक्ष्मी प्राप्त करण्यासाठी आपण खूप काही असं काही करायची गरज आहे असं मला वाटत नाही. तर लक्ष्मी प्राप्त करण्यासाठी अतिशय उपयुक्त अशा प्रकारे आपण जर आपल्या मनापासून किंवा आपल्या अतिशय सद्विवेक बुद्धीपासून लक्ष्मीची प्रार्थना घरामध्ये बसून करू शकतो किंवा त्या ठिकाणी विधियुक्त अशा प्रकारे पूजा करू शकतो. त्याच्यानेही आपल्याला लक्ष्मी प्राप्त होते असं मला वाटतं. अमोल आणि सायप्रसादजी आपण दोघंही या ठिकाणी आलात. लक्ष्मी प्राप्तीचे अचूक उपाय या विषयावरती आपण खूप सखोल मार्गदर्शन केलं. आपल्याशी संपर्क करतील ज्यांना ज्यांना याची गरज आहे आणि ज्यांना ज्यांना या यंत्रांची आणि सामुग्रीची सगळ्यांची गरज आहे ते भागवतील आणि त्यांना आपण सांगितल्याप्रमाणे सुख समृद्धी यश आणि प्रसिद्धी पैसा शतायुष्य मिळेल जशी आपण प्रार्थना केली अशी अपेक्षा करूयात. धन्यवाद. हितो गुजमध्ये इथेच थांबतोय. ताज्या बातम्यांसाठी पाहत राहा 24 तास एक पाऊल पुढे.